पंचनामे न करता नृत्य करत असतील तर शेतकऱ्यांना मिळणार नाही, किती अशा मदत तुम्ही केली? पद्धतीनं धारावीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी जर कृत्य केलं तर अशा धाराशिव. धाराशिवच्या जिल्हाधिकाऱ्यांनी त्याची नक्की दखल माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री घेतली. काल उद्धव ठाकरे असं म्हणाले की जर दिवाळीपर्यंत तुम्ही मदत केली नाही तर आम्ही रस्त्यावर उतरू आणि शिवसेना रस्त्यावर उतरेल लोकांना घेऊन, कारण सरकारची नियत दिसत नाहीये मदत करायची, पण आम्ही सध्या राजकारण करणार नाही, त्यांना दिवाळीपर्यंत मुदत नाही, हे बोलूनच त्यांनी राजकारण केलं. सध्या मी राजकारण करणार नाही, पण रस्त्यावर उतरणार. रस्त्यावर उतरायची काहीच गरज नाही. ज्यावेळी रस्त्यावर उतरायचं होतं, ज्यावेळी बांधावर यायचं होतं, तुम्हालाच माहिती आहे ते किती वेळा आले. त्याच्याबद्दल मला म्हणून सांगितलं मला राजकारण करायचं नाही. आज विरोधामध्ये कुठेतरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मताचं राजकारण करायचं आहे, म्हणून अशा पद्धतीची भूमिका विरोधकांनी मांडणं ही अयोग्य आहे. महाराष्ट्राला राजकीय संस्कृती आहे आणि त्या संस्कृतीचा आधार घेऊनच शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब या मराठवाड्यामध्ये आले होते. त्याच्यामुळं उगाचच नाहक राजकारण करण्याची आवश्यकता नाही. तुम्ही काय मदत केली ही सांगण्याची आवश्यकता आहे. सरकार म्हणून आम्ही इथल्या सगळ्या मराठवाड्याच्या लोकांबरोबर आहोत. उद्योग मंत्री आहात, खरं तर सीएसआरचा फंड अनेक कंपन्यांकडे असतो, तो तुम्ही शेतकऱ्यांच्या मदतीसाठी वळवणार आहात का, किंवा तसं आवाहन कंपन्यांना? सीएसआरचा फंडापेक्षा मी स्वतः आज खरं तर हा प्रश्न तुम्ही चांगला विचारला. मी स्वतः आता या पत्रकार परिषदेनंतर ट्विट करणार आणि हे राजकीय उत्तर नाही, माझ्याकडे ट्विट पण तयार आहे. तर मी स्वतः माझ्या मानधनातले 11 लाख रुपये हे मी मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये वर्ग करणार आहे. आणि नाही तर उद्या उद्योजक विचारतील तू काय केलंस आवाहन करायच्या अगोदर. आणि मी महाराष्ट्रातल्या तमाम सगळ्या उद्योजकांना आवाहन करतो, महाराष्ट्राच्या शेतकऱ्याच्या मागे उभं राहणं ही सरकारची जबाबदारी आहे. सरकार ती जबाबदारी नक्की पार पाडेल, परंतु अशा संकटकाळी महाराष्ट्रातल्या उद्योजकांनी देखील आपल्या महाराष्ट्राच्या जनतेच्या मागे उभं राहणं गरजेचं आहे. आणि म्हणून त्यांनी त्यांच्या परीने जे जे काही करता येईल ते मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये करावं, हे आपल्या मार्फत मराठवाड्यातूनच मी आवाहन करतो. गाव पाण्यात मात्र तानाजी पुण्यात अशा प्रकारे टीका करत संजय राऊतांनी विचारलं की तुम्ही आम्हाला शिकवणार का मदत कशी करायची म्हणून. या बाबतीत मला स्पष्ट असं सांगायचं आहे की ही काही स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक नाही की मी किती मदत केल्यानंतर मला मतं पडणार आहे. काही लोक बांधावर मतासाठी आलेले आहेत, पण महायुतीचे सगळे नेते, त्याच्यामध्ये तानाजी सावंत देखील आहेत, हे अतिशय प्रामाणिकपणानं मराठवाड्यामध्ये सगळ्यांना न्याय देण्यासाठी काम करत आहेत. मी असं म्हणत नाही की सगळ्याच पक्षाचे करत असतील, पण यायचं आणि तोंडसूट घेऊन जायचं अशा संकटाच्या वेळी हे योग्य नाही. इथं तुम्ही येऊन काय केलं हे खरं त्यांना जनतेला सांगणं गरजेचं होतं. त्याच्यामुळं स्वतः फक्त यायचं, मी त्याचा उल्लेख पर्यटन असं करणार नाही, पर्यटनासारखं आल्यासारखं यायचं निघून जायचं आणि उगाचच नाहक फक्त शिंदे साहेब आणि त्यांच्या सभोवतालच्या लोकांवर टीका करायची, हे काय राजकीय परिपक्वता असं मला वाटत नाही. इथं आल्यानंतर राजकारण करण्यापेक्षा सगळ्यांनी एकत्र येऊन आम्ही महाराष्ट्रातल्या मराठवाड्याच्या मागं कसं उभं राहणार आहोत ही खरी शपथ घेतली पाहिजे, हा संकल्प केला पाहिजे. आणि आचारसंहितेनंतर आहे ना, छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका आहे, जिल्हा परिषद आहे, त्यावेळी बघू ना, तुम्ही आमच्यावर टीका करा, पण आम्ही तुमच्यासारखी टीका करणार नाही. पण आम्ही विकास कामं जी काय केलेली आहे ते आम्ही जनतेला सांगू. परंतु आज मला एवढंच सांगायचं की इथं येऊन राजकारण करण्यापेक्षा तुम्ही येताना युबीटी मार्फत फक्त आमच्यावर तोंडसूक घेण्यापेक्षा बाकी काय केलं ते देखील सांगणं गरजेचं आहे. त्यात त्यांचं असं म्हणणं आहे की 50,000 रुपये